प्रिय माझ्या मित्रांनो, पुन्हा एकदा मी चेल्सीविषयी सांगतोय. चेल्सी सीझर लोबो ह्या आपल्या अब्राहम नाका ह्या ठिकाणी राहणाऱ्या आहेत. आपल्या सर्वांच्या कदाचित सर्वांच्या परिचित असतील, कदाचित काही कांच्या परिचित असतील, परंतु एक चांगलं स्वज्वळ व्यक्तिमत्व, अभ्यासू आणि तितकंच विनम्र. मी जेव्हा त्यांना काल सांगितलं की आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही याल का, आणि कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता त्या पुढे आल्या. मी तुम्हा सर्वांच्या वतीने चेल्सीचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि चेल्सीला मी विचारतोय आपल्या सर्वांच्या वतीने की चेल्सी, तुझं स्वतःविषयी थोडक्यात आम्हाला सांग की तुझा 10वीपासूनचा प्रवास, शैक्षणिक प्रवास जो आहे, अकॅडमिक जे तुझं जर्नी आहे ते अकॅडमिक जर्नीविषयी आम्हाला थोडक्यात सांग. फर्स्ट ऑफ ऑल, थँक्यू फादर जो फॉर इन्व्हायटिंग मी हिअर अँड फॉर लेटिंग मी बी अ पार्ट ऑफ दिस. माझं नाव चेल्सी आहे, जसं तुम्ही सांगितलं, आणि मी सध्या माटुंगाच्या वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट विजेटिया कॉलेज इथे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शिकत आहे. सो मी कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल इथे माझं 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि तेव्हा सिस्टर सुषमा तिथे प्रिन्सिपल होत्या. सो लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती, अभ्यासू होती मी. सर्व शिक्षकांनीसुद्धा मला खूप सपोर्ट केला, चांगलं शिक्षण दिलं, शिकण्याची सुद्धा आवड होती. चांगला फर्स्ट रँक यायचा आणि 10वीमध्ये सुद्धा चांगल्या टीचर्सची साथ लाभली, मला चांगल्या मित्रांची साथ लाभली. सो 10thमध्ये फर्स्ट रँक आला माझा. त्यानंतर सो मी विचार केला की आता इंजिनिअरिंग करायचं, सो चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवायला हवं. सो एका मित्राद्वारे आम्हाला समजलं की विलेपार्ले इथे चांगले क्लासेस आहेत, क्लिअर कॉन्सेप्ट्स म्हणून. सो तिथे ॲडमिशन घ्यायचं असं ठरवलं. सो इथून आम्ही 5-6 जण होतो तिथे. इंजिनिअरिंग तू कधी केलं, 10th की 12th नंतर? 10th नंतर मी 11th आणि 12th पूर्ण केलं. अच्छा, 11th आणि 12th कुठून केलं? 11th आणि 12th पण विलेपार्ले इथे, तिथेच जवळच कॉलेज. विलेपार्ले इथून. तुझी स्ट्रीम कुठली होती? तिथे सायन्स घेतलं. सायन्स. इंजिनिअरिंग म्हणजे सायन्स? या. ओके. सो तिथे क्लिअर कॉन्सेप्ट्स म्हणून होते आणि तिथे त्याचसोबत टायअप असं कॉलेज होतं. सो तिथे आम्हाला प्रॅक्टिकलसाठी जावं लागत होतं, जास्त कॉलेजवरून जास्त प्रेशर नव्हता. सो क्लासेससुद्धा खूप चांगले होते, खूप उच्च एक्सपिरियन्स असलेले टीचर्स होते. आणि ते एव्हरी संडेसुद्धा आम्हाला जावं लागत होते. एव्हरी संडे आमची एक्झाम घेत होते आणि ते लांब असल्या कारणाने प्रवाससाठी आम्ही 7 o'clockला सकाळी क्लास असायचा. सो इथून लवकर उठून तिथे जावं लागत होतं. सो आम्ही 5 महिने तिथे ॲज पेइंग गेस्ट राहत होतो विलेपार्लेला. सो तोसुद्धा अनुभव आम्ही घेतला होता आणि खूप चांगला अनुभव होता. आम्ही 3 जणी होतो तिथे. सो त्यानंतर 12वीसुद्धा कंप्लीट केलं, चांगले मार्क आले. सो CETमध्ये सुद्धा चांगले मार्क आले आणि पहिल्यापासून आय वॉज एमिंग फॉर कॉम्प्युटर और इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. बट पहिल्यापासून माझं विजेटिया कॉलेजसुद्धा इट वॉज माय ड्रीम कॉलेज. पहिल्यापासून मला त्या कॉलेजमध्ये प्रवेश. विजेटिया कॉलेजविषयी काय तू सांगू इच्छितेस, काय तू त्याच्याबद्दल चांगलं पाहतेस? विजेटिया कॉलेज ही खूप जुनी इन्स्टिट्यूट आहे, आपल्याला माहीतच आहे, आणि त्याचा इट्स गॉट अ ह्यूज नेम ऑब्वियसली. आणि त्याचबरोबर तिथे खूप मोठे कंपनीज लाईक मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग, विप्रो असे जॉब ऑपॉर्च्युनिटीज घेऊन येतात आणि आजही घेऊन येतात. या कटलिस्ट काय आहे तिकडे? सॉरी, कटलिस्ट काय आहे? कटलिस्ट म्हणजे ती तुमच्या पॉइंटरवरती पण डिपेंड करते आणि पॉइंटर म्हणजे जशी कंपनी त्या कंपनीवरती डिपेंड करते. कॉलेजमध्ये ॲडमिशनची कटलिस्ट का? कॉलेजमध्ये जशी तुमची ब्रांच असेल, आता सपोज कॉम्प्युटर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी आता आम्ही CET दिली होती. सो आउट ऑफ 200 त्याची कटलिस्ट जास्त होती. कट ऑफ मार्क्स 180 किंवा 190. तुला किती CET मध्ये होते? मला 148 होते. 148 होते इलेक्ट्रॉनिक्ससाठी तुझा. सो विजेटियामध्ये मला इलेक्ट्रॉनिक्स मिळालं. सो मी विचार केला, वाय नॉट गो फॉर इट. सो CET आणि तुझा 12वीचा अभ्यास हो सहज करू शकली की डिफिकल्ट वाटलं? इनिशियली थोडं डिफिकल्ट होतं, बट नंतर जसं टीचर्स शिकवत गेले, आम्ही प्रॅक्टिस करत गेलो, पेपर्स सोडवत गेलो, तसं मग ते मॅनेजेबल होऊ लागलं. अच्छा. सो पण एक रुटीन तू पाळला असेल,
व्यवस्थित अभ्यासच असेल, कारण तुला काहीतरी गोल मिळवायचा आहे, म्हणजे एक रुटीन तू पाळलेलं असणारच. या शुअर. सो आम्ही पहिले क्लासेसला जायचे सकाळी उठून लवकर. सो तिथे प्रॅक्टिस करून घ्यायची, शिकवायचे. सो घरी आल्यानंतर आम्हाला MCQची ती फॉर्मॅट आहे CET एक्झामची. सो त्याच्यासाठी आम्ही खूप प्रॅक्टिस करायचो. एव्हरी संडे आमची टेस्ट घ्यायचे. त्यानंतर जशी जशी 12वी बोर्डाची एक्झाम जवळ आली, फेब्रुवारीमध्ये असते, सो तशी नोव्हेंबर-डिसेंबर आम्ही त्याचाही अभ्यास सुरू केला. सो आणि त्यासोबत कॉलेजमध्ये सुद्धा प्रॅक्टिकल एक्झाम चालू होती. सो त्याचेसुद्धा पेपर्स आम्ही सोडवून घेतले, प्रॅक्टिस केली, टेक्स्टबुक्स वाचले. सो ऑब्व्हियसली खूप मेहनत करावी लागली, कारण गोल होता समोर. थोडं तुला मी मागे नेतोय, पास्टमध्ये नेतोय, कारण तू 10वीला आणि 12वीला जे आता मुलं 10वी पास होणार आहेत त्यांनाही गाईड करणार आहेस, आणि जे आता 10वीला गेले आहेत त्यांनाही थोडं गाईड करणार आहेस. थोडं पास्टचा, आणि तू सांगितलं की तू शाळेतून फर्स्ट आली 10वीला, तर 10वीचं काय तुला आठवते का, की तुझं रुटीन काय होतं, तू कसा अभ्यास केला, माइंडसेट काय तुझा होता, हे थोडक्यात तू सांगशील का? हां शुअर. सो फादर की 10thमध्ये आपल्याला चांगले पर्सेंटेज पाहिजे असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला खूप मेहनत करावी लागणार आहे. सो आपल्याला जे पाहिजे आपल्या लाईफमध्ये ते ध्येय आपल्यासमोर ठेवून आपण त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. सो आपले फ्रान्सिस डिमेलो सर आम्हाला नेहमी सांगायचे 10वीला की आता हे 10 वर्ष खूप मेहनत केली तर पुढचे 10 वर्ष तुम्हाला खूप चांगले तुम्ही एन्जॉय करू शकतील. बट आता सपोज तुम्ही एन्जॉय केलं, लक्ष दिलं नाही, तर मग नंतर तुम्हाला जशी लाईफ पाहिजे तशी भेटणार नाही. सो तेच आम्ही मनात घेऊन आम्ही मेहनत करू लागलो. स्कूलमध्ये जे टीचर्स आम्हाला शिकवायचे त्यांनीसुद्धा मला खूप सपोर्ट केला, चांगला अभ्यास केला. आणि आम्ही सिल्वेस्टर सरांकडे मी क्लासला यायची इथे, प्रतिमा क्लासेस. त्यांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, खूप प्रॅक्टिस करून घेतली आमच्याकडून, खूप पेपर्स सॉल्व करून घेतले. त्याचप्रमाणे स्वतःहून सेल्फ स्टडीसुद्धा केली पाहिजे. यू शुड इन्व्हेस्ट अ लॉट ऑफ अमाऊंट ऑफ टाईम फॉर युअर सेल्फ स्टडी लाईक. सो घरीसुद्धा वाचन केलं पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे, चांगल्या शिक्षकांकडून आपले पेपर्स तपासले पाहिजे. सो या दॅट्स इट. मग तू स्वतःचे पेपर सोडवून घेतलेस, व्यवस्थित वेळ अभ्यासाला दिलास, पर्सनल स्टडी, सेल्फ स्टडी, तू ट्युशनला पण गेलीस, तू शाळेत देखील लक्ष दिलं, म्हणजे सगळ्यांचं फलित किंवा सगळं मिळून आपण सांगू शकतो की तो 10वीची प्रगती होती. मग 10वीला गेल्यानंतर माइंडसेट पण थोडा वेगळा असला पाहिजे, राईट? म्हणजे यू शुड बी फोकस्ड टुवर्ड्स युअर स्टडीज अँड टू द फायनल गोल, व्हॉट एव्हर यू हॅव सेट युअर गोल. आता तू काही ध्येय ठेवलेलं का की आय वॉन्ट टू गेट 90%, असं काय तुझं ध्येय होतं का? हां, डेफिनेटली ध्येय असलंच पाहिजे, कारण त्याप्रमाणे आपण मेहनत करतो आणि आपण पुढे जातो. सो 90+ हे माझं ध्येय होतं. प्लस सगळ्यांकडून माझ्याकडून अपेक्षाही होती की चांगलं केलं पाहिजे घरच्यांकडून, टीचर्सकडून. सो ते सुद्धा मी मनात ठेवलं होतं. 10वीला फर्स्ट आली, मग विजिटिया कॉलेज तू कुठे ऐकलेलं होतास? खूप ठिकाणी वाचण्यात आलं होतं, जे सिनियर्स होते त्यांच्याकडूनही ऐकलेलं होतं की चांगलं कॉलेज आहे, चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज येतात, प्लस जास्त एक्सप्लोअर करायला मिळेल बाहेरची दुनिया कशी आहे. मग तिकडे ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुला पेइंग गेस्ट म्हणून राहावं लागेल का, की अपडाऊन करू शकतो माणूस? ते माणसावरती डिपेंड करते. सपोज तू प्रवासही मॅनेज करू शकते तुझ्या अभ्यासासोबत, किंवा आता सपोज कॉलेजमध्ये असे खूप सारे आमचे ॲक्टिव्हिटीज पण होते. सो त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायचा म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला टाईम इन्व्हेस्ट करावा लागणार, खूप वेळ कॉलेजमध्ये थांबावं लागेल. सो काही वेळेला ट्रेनचा प्रवास आणि अभ्यास वगैरे हे सगळं नाही मॅनेज होत. सो त्या टायमाला पेइंग गेस्ट हा ऑप्शन ठीक आहे, म्हणजे आपण कन्सिडर करू शकतो. त्या ठिकाणी तू ॲडमिशन घेतलं, मग तुला का ते इंटिग्रेटेड होतं का, क्लास आणि कॉलेजचा काही संबंध होता का, इंटिग्रेटेड होतं का, असं का नाही ना? 10th आणि 12thला होतं. इंजिनिअरिंगचं क्लासेस वगैरे नाही, फक्त 10th आणि 12th इंटिग्रेट, म्हणजे 10th सोडून द्या, 11th आणि 12th इंटिग्रेटेड होतं, म्हणजे कॉलेज आणि क्लासेस. त्याचा तुला काय फायदा झाला का? हो, खूप फायदा झाला, कारण पूर्ण वेळ आम्ही आमच्या क्लासेसवरती आम्ही फोकस करू शकलो. कॉलेजला जास्त लेक्चर्स अटेंड करायला आम्ही जात नव्हतो, फक्त प्रॅक्टिकलसाठी किंवा एक्झामसाठी जात होतो. सो कॉलेजवरून तितका प्रेशर नव्हता आणि आम्ही लांबसुद्धा राहत होतो. सो तितका प्रवासामध्ये आम्ही तेवढा टाईम वाचवत होतो कॉलेजवरूनचं टाईम. आता फुल टाईम कॉलेज
आणि क्लास दोन्ही शक्य आहेत का, की इंटिग्रेटेड आवश्यक आहे? इंटिग्रेटेड असेल तर इट्स बेटर ॲक्च्युली, आणि तसे खूप ऑप्शन्स आहेत. आज इंटिग्रेटेड मान्य आहे का? सगळ्याच कॉलेज, सगळ्या क्लासेस, जे चांगले क्लासेस आहेत ते नॉर्मली इंटिग्रेटेड ऑप्शन कन्सिडर करतात. हो. अच्छा, आता तुझा मेन जो गाभा आहे तो म्हणजे तू आता जे इलेक्ट्रॉनिक घेतलेलं आहे येस. त्याच्यासाठी मलाही त्याच्याविषयी जास्त माहिती नाही. येणारे जे मुलं आहेत किंवा जे आता ऐकणार आहेत किंवा ना त्यांनाही माहिती नसणार. तर टेल अस समथिंग अबाउट युअर इलेक्ट्रॉनिक कोर्स, की ते काय आहे, किती वर्षाचं आहे, काय अपॉर्च्युनिटीज आहेत, जॉब अपॉर्च्युनिटीज वगैरे याविषयी सांग. डेफिनेट. सो जसं मी सांगितलं की आय वॉज एमिंग फॉर कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बट VJTM माझं ड्रीम कॉलेज होतं. सो तिथे मला इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट मिळाला, ॲडमिशन मिळालं. सो आय डिसाइडेड टू गो फॉर इट. आणि ॲक्च्युली आता मला खूप इंटरेस्टिंग वाटायला लागलं आहे. खूप काही गोष्टी शिकायला मिळत आहेत. सो इलेक्ट्रॉनिक्स बेसिकली हा असा एक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, आपल्याला माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचाच एक पार्ट आहे. आपण आपल्या घरामध्ये खूप सारे अप्लायन्सेस यूज करतो. खूप मिक्सर असेल किंवा वॉशिंग मशीन असेल किंवा काही असेल इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स. सो त्यासाठी सर्किट्स जे डिझाईन करतो आपण, त्यासाठी दॅट्स वॉट इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स बेसिकली डू. सो त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे फील्ड्स आहेत ॲक्च्युली. लाईक रोबोटिक्स आपण ऐकलं आहे. आजच्या जीवनामध्ये लाईक आपण खूप आपलं फोकस रोबोट्सवरती करतो. लाईक वी मेक दॅम थिंक अँड ॲक्ट लाईक ह्युमन्स बेसिकली. सो रोबोट्स त्यांच्या ऑटोमेशनसाठी आपण काय प्रोग्रामिंग करतो त्यांच्यामध्ये किंवा त्यांना असेंबल कसं करतो, हा रोबोटिक्सचा हा वेगळा फील्ड आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये. त्याच्यानंतर इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणून IoT म्हणून पण एक फील्ड आहे, ज्याच्यामध्ये आपण इंटरनेटचा वापर करून आपण एक अशी सिस्टम तयार करतो. फॉर एक्झाम्पल आता ट्रॅफिक लाईट सिस्टम असेल. सो त्यानंतर अजून एक मेकाट्रॉनिक्स असं असते, वेर यू कंबाईन युअर मेकॅनिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स नॉलेज टू डिझाईन अ मशीन बेसिकली टू सर्व स्पेसिफिक पर्पज. आणि त्यानंतर अजून इमेज प्रोसेसिंग असते, जिथे इमेजची ब्राईटनेस, एखादी इमेज असेल त्याची ब्राईटनेस कमी जास्त करू शकतो, त्याचं रिझॉल्युशन चेंज करू शकतो. किंवा आपल्या फोनमध्ये फेस डिटेक्शन अनलॉक सिस्टम असते. सो त्यामध्ये सुद्धा इमेज प्रोसेसिंग हे यूज केलं जाते. आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा सुद्धा वेगळा भाग आहे. सो त्यामध्ये टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स यासोबत टेलिकम्युनिकेशन म्हणजे सॅटेलाईट टेलिकम्युनिकेशन, आपण कम्युनिकेट कसं करतो ओव्हर लॉंग डिस्टन्सेस किंवा डेटा कसं ट्रान्समिट करतो, हे सुद्धा त्यामध्ये शिकायला मिळते. आणि पुढे सुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटीज ह्याच्यामध्ये खूप साऱ्या आहेत. जसं मी सांगितलं नेटवर्क्समध्ये पण जसं आता 3G 4G 5G येत आहे. सो त्यामध्ये सुद्धा खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि बाहेरच्या कंट्रीजमध्ये सुद्धा लाईक कॅनडा, जर्मनी, इथे सुद्धा इलेक्ट्रॉनिक्ससाठी खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सो जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. या. आता एक मुलगी तू आहेस, आता तुला कळलं मला काय विचारायचं आहे, की आपल्याकडचे आई वडील किंवा आपल्याकडच्या मुली विचार करतात की हे थोडं इलेक्ट्रॉनिक म्हणजे पुरुषांचं हे काही फील्ड आहे का? तर ही पुरुषांचं फील्ड नाही आहे. नाही ना, तुम्हीही करू शकता. कारण आपल्याकडचे बहुतेक टीचर लाईनला जातील किंवा म्हणजे इतर कुठली तरी लाईन पकडतील, कारण संसारही सांभाळायचा आहे. तर हे कसं का आहे, म्हणजे तुझ्या मनात हा विचार होता का, किंवा तुझ्या घरच्यांनी तुला कसं साथ दिलं या बाबतीत? पहिलं म्हणजे माझ्या पेरेंट्सनी ऑलवेज मला सपोर्ट केला आणि टीचर्सनी सुद्धा खूप सपोर्ट केला की तुला जे पाहिजे ज्याच्यामध्ये तुला आवड आहे ते कर. आणि मुलांचा असा काहीच प्रश्न नाही, कारण आता काहीच राहिलेलं नाही जे मुली करू शकत नाही आणि मुलं करू शकतात. सो प्रत्येक फील्डमध्ये आपण बघतो मुली आहेत. आणि संसार असं मुलगा आणि मुलगी एकत्र मिळून पण संसार आणि पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ दोन्ही मॅनेज करू शकतो. सो या. तर म्हणजे तुला त्याच्याविषयी काही प्रॉब्लेम नाही. आणि जॉब जरी मिळाला तरी देखील तुला वाटते की फॅमिली देखील तू मॅनेज करू शकतेस. राईट. आता प्रश्न असा आहे की हा सगळा विचार तू लहानपणा म्हणजे 10वी नंतरच तू ठरवलं का, की 11वीला की 12वीला तुला कोणी गाईड केलं का की तू इलेक्ट्रॉनिकला जा? हे तू ठरवलं कसं की तुला इलेक्ट्रॉनिकला जायचं आहे? जसं मी 10th म्हणजे माझं जवळ आलं तसं घरचे पण विचारू लागले, रिलेटिव्ह विचारू लागले की काय करणार आहे पुढे. सो तसं मी माझा थॉट प्रोसेस चालू केला की काय करायचं आहे पुढे फ्युचरमध्ये. सो खूप काही ऑप्शनसुद्धा कन्सिडर केले, लोकांना विचारलं की इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे की मेडिकलमध्ये जायचं आहे की काय करायचं आहे.
सो लोकांना सुद्धा त्यांचे एक्सपिरियन्सेस विचारले. सो त्यावरूनच कळालं की असे खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत इंजिनिअरिंग फील्डमध्ये सुद्धा. अब्रॉड गेल्यानंतर पण सपोज तुम्हाला जायचं असेल तर तिथे सुद्धा खूप काही करू शकतात. तिथे सुद्धा दे लाईक तुमच्या टॅलेंटची व्हॅल्यू करतात. सो त्याप्रमाणे खूप रिसर्च पण केला की कुठले चांगले कॉलेजेस आहेत, कुठले चांगले कोर्सेस आहेत, काय त्यांच्यासाठी प्री रेक्विजिटची गरज आहे. सो त्याप्रमाणे अभ्यास केला आणि सो ते आता पुढे काय? हा कोर्स संपल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी तू अब्रॉडला जाऊ शकते का? पुढे काय आहे? हां शुअर. सो हा माझा 12th नंतरचा 4 इयरचा इंजिनिअरिंग हा बॅचलर्स डिग्रीचा कोर्स म्हणजे हा बी झाला? हा हे बी झालं, बीटेक झालं. बीटेक झालं, ओके. त्याच्यानंतर सो आता मी 3rd इयरमध्ये आहे, तर अजून 1 वर्ष आहे माझा फायनल इयर. त्यानंतर मी 1-2 वर्षाचा जॉब एक्सपिरियन्स घेईन किंवा चांगल्या कंपनीजमध्ये जॉबसाठी मी अप्लाय केला आणि जॉब मिळाला. त्यानंतर डेफिनेटली माझा मास्टर्स पुढे करायचा विचार आहे. एकतर MBA करीन किंवा MS करीन. करायचं झालं तर अब्रॉड करायचा विचार आहे. सो लेट्स सी हाऊ इट वर्क्स आउट. अच्छा, म्हणजे तू बाहेर स्टडीसाठी जाऊ शकते. जाऊ शकते. ह्याला चांगला स्कोप आहे आहे. आणि मुली देखील ह्या फील्डमध्ये जाऊ शकतात. मला वाटतं ह्या खूप सुंदर आणि महत्त्वाचे विचार तू आजच्या मुलींना आणि मुलांनाही देत आहेस. आता हे सगळं साधन आहे नाही का, तू जे आता अभ्यास करते ह्याची डिफिकल्टी लेवल काय आहे? जमेल का? म्हणजे काहीकांना वाटते की इलेक्ट्रॉनिक आहे, मला जमेल का? हा अभ्यास का आहे? अभ्यासाची डिफिकल्टी लेवल काय? डिफिकल्टी लेवल खूप आहे तशी खरं सांगायचं झालं तर. पण सपोज तुम्हाला इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये, तुम्ही आवड घेतली, तुम्ही लक्ष दिलं व्यवस्थित त्याच्यावरती, इफ यू वर्क ऑन इट, तर डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामध्ये आवड वाटत जाणार आणि तुम्हाला ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुम्हाला ते इझी वाटू लागेल. किंवा बट सपोज तुम्ही मनात घेतलं की हे खूप डिफिकल्ट आहे, मी नाही करू शकणार, इतर लोक माझ्या पुढे, बट सो तसं नाही. आपण वी शुड बिलीव्ह इन आरसेल्व्स की आम्ही करू शकतो. आणि सो तसा विचार केला तर मग काहीच डिफिकल्ट वाटत नाही. मग शक्य आहे. तुम्ही जर नीट प्रयत्न केला तर नक्की शक्य आहे. आताच्या घडीला म्हणजे आता लॉकडाऊन नाही पण त्याच्या आधी तुझं संपूर्ण रुटीन तू सांगू शकते का? की सकाळी उठल्यानंतर तू क्लासला जाते, मग तू कॉलेज, मग हे हा संपूर्ण दिवस कसा तू घालवतेस? सो आमचं 9 to 5 हे कॉलेजचं टायमिंग आहे नॉर्मल. सो पूर्ण दिवस कॉलेजमध्येच जातो. सो सकाळी लांब आहे, माटुंगाला आहे, दादरला आहे. सो ट्रेनचा प्रवास करावा लागतो. सो 2 तास प्रवास करून जावं लागते. सो सकाळी उठल्यानंतर मग कॉलेजला जायचं. सो 5 वाजेपर्यंत कॉलेज असते. कॉलेजमध्ये आम्ही लेक्चर्स अटेंड करतो. आमचे प्रॅक्टिकल लॅब्स असतात, वेगळे ॲक्टिव्हिटीज असतात. चांगले फ्रेंड्स पण भेटले आहेत लकीली. सो तिथे वेळ चांगला भरल्यानंतर मग 5 वाजता कॉलेज सुटल्यानंतर मग घरी आल्यावरती थोडं वेळ द्यायचा स्वतःला. काही करायचं असेल, आपले हॉबीज वगैरे असतील तर. कॉलेजवरून आपला होमवर्क असतो, असाइनमेंट्स असतात, टेस्ट असतात रोजचे. सो त्यासाठी अभ्यास करायचा. सो तसं केल्यानंतर रात्रीचंच थोडं TV वगैरे बघायचं, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचं. त्यानंतर दिवसभराला आम्हाला मंडे टू फ्रायडे, सॅटर्डे संडेला हॉलिडेज असतात. सो सॅटर्डे संडेला आपण अभ्यास करू शकतो एक्झामसाठी वगैरे. आणि त्यासोबत काय आपले हॉबीज वगैरे असतील. सो मला वाचनाची वगैरे आवड आहे. सो ते मी करते, बाहेर वगैरे जाते रिलेटिव्सच्या घरी वगैरे. सो या आता पण सांग, आपल्या लोकॅलिटीमधून, आपल्या वसईतून हा कोर्स तुझ्यासोबत करणारे किती आहेत? तुझ्या समवेत करणारे किती मुलं मुली आहेत वसईतले तुझ्याबरोबर? वसईतले आपल्या समाजातलं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्ससाठी नाही आहेत. आम्ही इथले 5-6 जण होतो 12thला आणि तिथून आम्ही 3 जण आहोत VJTL आहोत आपल्या समाजातले. आणि इथून इलेक्ट्रॉनिक्स आपल्या समाजातून म्हणजे आमचे सिनियर्स होते ते आता बाहेर गेलेले आहेत, उच्च शिक्षणासाठी जॉबला लागलेले आहेत, असेही आहे. सो दे आर सेटल्ड डाऊन. या दे आर सेटल्ड. अच्छा, आता तू सांगते की इलेक्ट्रॉनिक, पण आपली जी युवा पिढी आहे, मी हा प्रश्न प्रत्येकाला विचारतो कारण ह्याच्यात माझ्या मतानुसार थोडं वेस्ट ऑफ टाईम देखील आहे. तर आज जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जे आहेत, मोबाईल, इंटरनेट, तू सांगते थोडा वेळ स्वतःला दिला पाहिजे, पण किती वेळ दिला पाहिजे? कारण आता यंगस्टर्स जे आहेत दे शुड बी एमिंग ॲट द करियर, पण त्याच्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी डिस्ट्रॅक्शन आणू शकतात का?
हो, डिस्ट्रॅक्शन पण आणू शकतात, बट जसं मी सांगितलं ते पर्सन टू पर्सन डिपेंड करते. आपल्याला माहीत असलं पाहिजे आपले एम्स काय आहेत ते, सो त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती काम केलंच पाहिजे. बट अभ्यास करता करता सपोज कंटाळा आला, सो एक थोड्या वेळासाठी आपली हॉबी जी आहे ती आपण करायला हरकत नाही. किंवा आपण मोबाईल फोनचा पण वापर करतो. मोबाईल फोन्स डेफिनेटली खूप हार्मफुल ठरू शकतात जर आपण जास्त एक्सपोज झालो त्याला. तर बट त्याचे चांगले फायदेसुद्धा आहेत. आपण चांगले व्हिडिओ लेक्चर्स घेऊ शकतो, ऑनलाईन लेक्चर्स घेऊ शकतो, नवीन गोष्टी शिकू शकतो. सो त्यामध्ये पण आपल्यावरती असलं तर आपण ते वेस्टेज ऑफ टाईम आपल्यावरती जर असेल तर वेस्टेज ऑफ टाईम नसेल ते, आपण जर व्यवस्थित त्या टायमाचा उपयोग केला तर अभ्यासात. आता तू एक ब्रिलियंट गर्ल आहेस आणि तू जीवनात खूप मिळवलेला आहे. तुला जे पाहत आहेत त्यांच्यासाठी तू एक थोडा आदर्श आहेस ना, रोल मॉडेल. तर हे जे आपले 10वीला आलेली मुलं, 10वी पास आऊट झालेली आहे मुलं आहेत, ह्यांना तू काय मेसेज देऊ इच्छिते विथ रिगार्ड टू एज्युकेशन अँड लाईफ? हाऊ दे शुड मोल्ड देअर लाईफ, हाऊ दे शुड बी फोकस्ड? डेफिनेटली. सो आता जे 10वीला जाणार आहेत किंवा जे 10वी झाले आहेत, पुढे काय करायचं हे विचार करत आहेत, सो मला फक्त एवढंच सांगायचं आहे की असं काहीतरी करायला पाहिजे ज्याच्यामध्ये वी विल फाइंड अ हॅपीनेस. किंवा असं नाही की पेरेंट्सचा प्रेशर आहे किंवा तो असा माझे मित्र किंवा माझी मैत्रीण असं करणार आहे सो मी पण तेच करणार आहे, असं नाही आहे. सो आपल्याला ज्याच्यामध्ये आनंद मिळेल तेच करायचं आहे, ते मनात ठेवायचं आहे. त्याच्यासाठी जे लागेल, जी मेहनत लागेल ती करायची आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली बिलीव्ह इन युअर सेल्फ. असं काहीच नाही आहे जे शक्य नाही आहे. सपोज आपण मनामध्ये निर्धार केला की मला हे करायचं आहे, सो डेफिनेटली इट्स नॉट इम्पॉसिबल. सो त्याप्रमाणे आणि प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, सो ते सुद्धा जाणून घेऊन आपण त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. अभ्यासामध्ये आपण अभ्यासासाठी टाईम दिला पाहिजे. त्याचबरोबर इतर ॲक्टिव्हिटीज, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा आपण भाग घेतला पाहिजे. इट विल लीड टू अ होल डेव्हलपमेंट ऑफ युअर सेल्फ. सो ते सुद्धा मनात घेतलं पाहिजे. आवड ज्याची आहे ते आपण केलं पाहिजे. व्हॉट एव्हर वी लाईक Yes. वी मस्ट डू दॅट. Yes. ॲट द सेम टाइम त्याचा थोडा आपण अभ्यास पण केला पाहिजे हां. की ह्याच्यावरती माझं Definitely. करिअर आणि Definitely. जॉब मला मिळू शकते का, तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. यू शुड नॉट टेक इट फॉर ग्रांटेड. हां, म्हणजे डिटेल अभ्यास करून तुला निवडायचं आहे तुझं Yes, क्षेत्र. yes, yes. राईट. चेल्सी, सगळ्यांच्या वतीने मी तुझे खास आभार मानतोय. तुमच्यासारखी हुशार आणि आपल्या नवीन युवा पिढीला दिशा देणारे विद्यार्थी पुढे येत आहेत आणि मार्गदर्शन करत आहेत, म्हणून हे चॅनल चालत आहे. मी तुझे खरोखर आभार मानतोय, कारण ह्या व्हिडिओचा वापर आणि या व्हिडिओचा उपयोग अनेक आपल्या विद्यार्थ्यांना होणार आहेत त्यांची दिशा ठरविण्यासाठी जीवनाची. पुन्हा एकदा मी तुझे आभार मानतोय, तुझ्या पालकांचे मी आभार मानतोय. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. Thank you so much, Father. I'm also glad that I was able to share whatever I have learned so far. So thank you once again, Father Joe, for giving me this opportunity. Thank you.